विद्यार्थी मित्रांनो, मी मयूर डांगरे आपल्या या युट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे. आज आपण क्लास 9 चा प्रॅक्टिस सेट 6.1 पाहणार आहोत. 6.1 मधला पहिला प्रश्न दिलेला आहे आपल्याला. अ सर्कल ऑफ अ कॉर्ड AB फ्रॉम द सेंटर ऑफ द सर्कल इज 8 सेंटीमीटर. म्हणजेच काय सांगितलंय त्यांनी की एका सर्कल मधला सेंटर पासून तर कॉर्ड पर्यंतचा डिस्टन्स आपल्याला दिलेला आहे. त्यांनी ते दिलेलं आहे 8 सेंटीमीटर. समोर म्हटलेलं आहे लेंथ ऑफ द कॉर्ड AB आणि कॉर्ड जी आहे AB नावाची हिचं डिस्टन्स दिलेलं आहे त्यांनी 12 सेंटीमीटर. आणि फाइंड द डायमीटर ऑफ द सर्कल. डायमीटर आपल्याला काढायचं आहे. आपल्याला माहित आहे विद्यार्थी मित्रांनो की डायमीटर काय असतो, तर डायमीटर असतो हा रेडियसच्या डबल तो असतो डायमीटर. म्हणजेच काय, तर इथं AO आहे आणि जर अशी एक डॉटेड लाईन जर आपण काढली तर ती होणार आहे आपली डायमीटर. म्हणजे आपल्याला डायमीटर काढायचं आहे. म्हणजे रेडियस जेवढा येईल अगोदर आपण रेडियस काढू आणि मग त्याला मल्टिप्लिकेशन करू 2 ना, म्हणजेच काय होईल आपला डायमीटर मिळेल. तर चला तर विद्यार्थी मित्रांनो, जे पहिले अगोदर आकृतीमध्ये जे दिलेलं आहे ते आपण लिहून घेणार आहोत. सर्वात पहिले तर आकृतीमध्ये दिलेलं आहे आपल्याला लेट द सेंटर ऑफ द सर्कल BO. ओ काय आहे, हा वर्तुळाचा आपल्या सर्कलचा काय सेंटर आहे, म्हणून ती एक लाईन लिहून घेतली आपण. अजून काय आहे तर सेग OM. बघा आकृतीमध्ये सेग OM ही काय आहे तर कॉर्ड AB वर परपेंडिक्युलर आहे, ते पण आपण लिहून घेऊ. मग आपल्याला काय करायचं आहे तर आपल्याला AB दिलेली आहे त्यांनी 12 सेंटीमीटर आणि आपल्याला काढायची आहे AM. पहिले आपण AM काढू आणि मग AM कशी काढायची, तर AM काढणार आहे आपण. तर AM अगोदर लिहू आणि AM काय आहे तर हाफ आहे. कशाच्या हाफ आहे तर AB च्या हाफ आहे. म्हणून आपण लिहिणार आहोत की हाफ AB काय आहे 12 सेंटीमीटर. 2 1 2 2 6 12. म्हणजेच आपली AM किती मिळाली आपल्याला 6 सेंटीमीटर मिळाली. म्हणून आपण अशा प्रकारे सुद्धा लिहू शकतो AM इज इक्वल टू 6 सेंटीमीटर. आपल्याला AM मिळालेली आहे. आता आपल्या आकृतीमध्ये आपण एकदा ऑब्झर्व करूया की आपल्याला AM मिळालेली आहे 6 सेंटीमीटर. म्हणजेच OM आपली आहे 8 सेंटीमीटर, AM आपली आहे 6 सेंटीमीटर आणि आपल्याला काढायचं आहे OA किंवा AO काढायचं आहे. म्हणजे आपण रेडियस काढणार आहोत. ते जेव्हा राईट अँगल ट्रायंगल असते आणि राईट अँगल ट्रायंगल मध्ये 2 साईड दिलेले असतात आणि तिसरी साईड आपल्याला काढायची असते, तेव्हा आपण पायथागोरस थेरम हा लागू करत असतो. मग या दिलेल्या आकृतीमध्ये आपण काय करणार आहे, पायथागोरस थेरम आपण लागू करणार आहे. तर आणि पायथागोरस थेरम कुठे लागू होते, तर सगळ्यांना माहित आहे की पायथागोरस थेरम हा राईट अँगल मध्ये नेहमी लागू होते. इथं राईट अँगल कोणता आहे इथं तर OMA हा काय झाला आपला राईट अँगल ट्रायंगल झाला. बाय पायथागोरस थेरम थेरम काय लागू होईल तर OA म्हणजे हायपोटेनियसचा स्क्वेअर OA स्क्वेअर इज इक्वल टू OM स्क्वेअर प्लस AM स्क्वेअर हा काय झाला आपला पायथागोरस थेरम झाला. मग आता OM ची व्हॅल्यू OA ची व्हॅल्यू काढायची आहे. OA जसाचे तसा OM ची व्हॅल्यू आकृतीत दिलेल्याप्रमाणे 8 सेंटीमीटर आहे, म्हणून आपण 8 सेंटीमीटर लिहू. आताच आपण AM काढलेला आहे तो 6 सेंटीमीटर आहे, म्हणून 6 चा स्क्वेअर लिहू. 8 चा स्क्वेअर होते 64, 6 चा स्क्वेअर होते 36. दोघांची जर ऍडिशन केली तर ती होते 100 आणि 100 काय झाला आपला OA स्क्वेअर झाला. OA स्क्वेअर 100 झाला. तर आपल्याला OA काढायचा आहे. तर OA किती होईल विद्यार्थी मित्रांनो 10 होईल. का बरं, कारण 100 हा कशाचा स्क्वेअर रूट आहे तर 10 चा स्क्वेअर रूट आहे 100. तर OA मिळाली मित्रांनो आपल्याला. OA किती झाली तर 10 झाली. आणि OA काय आहे तर OA आपल्या सर्कलची रेडियस, म्हणून आपण अशा प्रकारे सुद्धा लिहू शकतो रेडियस ऑफ सर्कल इज 10 सेंटीमीटर. OA काय झाली आपली रेडियस झाली आणि ती मिळाली आपल्याला 10 सेंटीमीटर. आपल्याला त्यांनी काय काढायला लावलेलं आहे, आपल्याला त्यांनी डायमीटर काढायला लावलेलं आहे. तर डायमीटर काढताना आपल्याला माहित आहे काय माहित आहे तर रेडियसच्या डबल काय असते तर डायमीटर असते, म्हणून त्याचा फॉर्म्युला आहे 2 × R आणि R काय आहे विद्यार्थी मित्रांनो
आपला रेडियस आणि ती मिळाली आपल्याला 10, म्हणूनच आन्सर किती येईल आपलं 10 into 2 म्हणजेच 20. म्हणजेच आपली डायमीटर ही किती आली आपली 20 सेंटीमीटर. म्हणून आपण एक शेवटची लाईन घेऊ, देअरफॉर डायमीटर ऑफ द सर्कल इज 20 सेंटीमीटर. तर नेक्स्ट क्वेश्चन बघूया. डायमीटर ऑफ अ सर्कल इज 26 सेंटीमीटर. म्हणजे डायमीटर दिलेला आहे आपल्याला. डायमीटर काय असतो तर रेडियसच्या डबल असतो तो डायमीटर. तो दिलेला आहे आपल्याला 26 सेंटीमीटर आणि लेंथ दिलेली आहे कॉर्डची जी राहणार आहे 24 सेंटीमीटर. कॉर्ड म्हणजे काय तर ए बी आणि एम आपल्याला काय करायचं आहे काढायचं आहे, सॉरी ओ एम आपल्याला काढायचं आहे. म्हणजे ओ पासून ते एम पर्यंतचं अंतर आपल्याला काढायचं आहे. ए बी सुद्धा आपल्याला दिलेली आहे जी 24 सेंटीमीटर दिलेली आहे आणि यानुसार काय करू आता आपण प्रश्नाचं उत्तर सोडवायचा प्रयत्न करू. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, सर्वात पहिले तर आपल्याला एक ट्रायंगल दिसून राहिला ओ एम ए आणि ओ पासून तर ए पर्यंतची रेडियस आहे आणि अशा प्रकारे आपण डॉट डॉट लाईन काढून एक आपण अंदाजा एक डायमीटर काढून घेऊ आपला, जो राहणार आहे आपला ए पासून तर डी पर्यंत. ए डी काय झाला आपला डायमीटर झाला. तर ए डी दिलेली आपल्याला 26 म्हणजे ही पूर्ण ए पासून तर डी पर्यंतची अंतर आपल्याला लेंथ दिलेली आहे 26 सेंटीमीटर आणि याचा हाफ काय असतो तर ए पासून तर ओ पर्यंत तो असतो तो रेडियस असतो. सर्वात पहिले तर आपण ओ ए काढून घेऊया, जो आपल्या एडीचा हाफ राहणार आहे. तर लिहूया आपण सर्वात पहिले प्रश्नामध्ये आपल्याला जे जे दिसून राहिलं ते. सर्वात पहिले दिसत आहे लेट द सर्कल ऑफ सेंटर द ठीक आहे. तर एक सर्कल नाही आहे, सेंटर आहे. लेट द सेंटर ऑफ द सर्कल बी ओ. म्हणजे आपल्या सर्कलचा जो सेंटर आहे तो काय झाला ओ झालेला आहे. यासोबत सोबत अजून आपल्याला काय दिसून राहिला तर अँड ए बी इज अ, ही काय झाली कॉर्ड झाली आपली सर्कलची. त्यानंतर लेट सेग ओ एम इज परपेंडिक्युलर कॉर्ड ए बी. अजून आपण म्हणू शकतो ए बी काय आहे तर ए बी आहे 24 सेंटीमीटर आणि डायमीटर म्हणजे ए डी. डायमीटर किती दिलेला आहे आपल्याला डायमीटर ऑफ सर्कल इज 26 सेंटीमीटर. 26 दिलेला आपल्याला डायमीटर. तर आपण अगोदर काढू ओ ए काढू. रेडियस काढायची आपल्याला. रेडियस काय असते तर हाफ असते कशाच्या तर डायमीटरच्या असते. डायमीटर आहे 26 म्हणजे 1/2 इंटू 26 जर केले तर 30 सेंटीमीटर. हे काय झालं आपली रेडियस झाली. म्हणजे ओ पासून तर ए पर्यंतचं अंतर आपलं किती झालं 13 सेंटीमीटर झालं. मग आता आपल्याला रेडियस मिळालेली आहे, ओ ए मिळालेला आहे. आता आपण काय करू तर कॉर्डच्या अर्धे करू म्हणजेच काय ओ एम असते. म्हणून आपण लिहिणार आहोत एक लाईन शेवटी. नंतर यानंतर ए ए बीच्या आपण हाफ करणार आहोत ए एम म्हणजेच काय करणार आहोत आपण ए एम काढायचा आहे आपल्याला. तर आपण लिहून घेऊया जे काढायचं आहे ते. सुरुवातीला ए एम काढायचं आहे म्हणून खाली लिहूया ए एम इज इक्वल टू हाफ ऑफ कशाच्या हाफ आहे तर ए बीच्या हाफ. म्हणून आपण ते सुद्धा लिहून घेऊया हाफ ऑफ ए बी. 1/2 इंटू ए बी किती दिलेला आहे ए बी दिलेला आहे आपल्याला 24 सेंटीमीटर. एक लाईन लिहून घेऊया अगोदर. परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम द सेंटर ऑफ द सर्कल टू द chord bisect the chord. AM काय आहे तर AM आहे हाफ कशाच्या तर ए बीच्या पूर्ण. त्यासोबत 1/2 इंटू ए बी किती दिलेली आहे आपल्याला 24 म्हणजेच किती आन्सर येईल 12 सेंटीमीटर. म्हणजे AM मिळालेला आहे आपल्याला 12 सेंटीमीटर. मग आकृतीमध्ये आपण जर थोडंसं ऑब्झर्व केलं तर आपल्याला AM मिळालेला आहे आपल्याला. तर मग आपल्याला AM सुद्धा मिळालेला आहे आणि AM मिळालेला आहे आपल्याला आकृतीमधून बघूया आपण 12 सेंटीमीटर. त्यानंतर AO मिळालेला आहे आपल्याला 13 सेंटीमीटर आणि आता आपल्याला काय काढायचं आहे OM काढायचं आहे. मग OM कसा काढत असतो आपण तर आपल्याला माहित आहे की
इन राईट अँगल ट्रायंगल, इन राईट अँगल ट्रायंगल, कोणता ट्रायंगल? तो OM आहे. बाय पायथागोरस थेरमनुसार आपण ते सॉल्व करणार आहे. थेरम काय लागू होईल? तर OA स्क्वेअर प्लस इज इक्वल टू OM स्क्वेअर प्लस AM स्क्वेअर, हा आपला थेरम लागू होईल. आणि मग यांमध्ये व्हॅल्यू ठेवून देऊया. OM ची व्हॅल्यू आहे 13. OM काढायचा आहे तो जसाच्या तसा. AM चं व्हॅल्यू आहे 12 स्क्वेअर. OM किती होईल? चला तर याला आपण पहिले सॉल्व करून घेऊया. OM एका साईडने येईल, त्यानंतर तिकडं जाईल 13 मायनस 12. 13चा स्क्वेअर होते 169, 12चा स्क्वेअर होते 144, आणि जर सबट्रॅक्शन केली तर आन्सर येते 25. आणि हा झाला आपला OM झाला. OMचा स्क्वेअर झाला 25, तर OM किती येईल? आपला 5 सेंटीमीटर. म्हणून आपण एक शेवटची लाईन लिहू. आकृतीमध्ये OM काढलेला आहे आपण, सेंटर टू द कॉर्ड डिस्टन्स आहे आपलं ते, म्हणून आपण शेवटची लाईन लिहिणार आहोत. डिस्टन्स ऑफ chord from the center is 5 सेंटीमीटर. चला तर आता आपण तिसरा क्वेश्चन बघूया. तिसरा क्वेश्चन मध्ये म्हटलेला आहे रेडियस ऑफ अ सर्कल इज 34 सेंटीमीटर. म्हणजे सर्कलची जी रेडियस दिलेली आहे आपल्याला, रेडियस काय आहे तर OM आहे, आणि ही काय आहे तर ही 34 सेंटीमीटर आपल्याला त्यांनी सांगितलेले आहे. अँड द डिस्टन्स ऑफ द कॉर्ड फ्रॉम द सेंटर, म्हणजे डिस्टन्स आहे कॉर्डचं कुठून? तर सेंटर पासून, इथून तर इथपर्यंत, O पासून तर M पर्यंतचं, हे सुद्धा आपल्याला त्यांनी दिलेलं आहे, जे दिलेलं आहे 30 सेंटीमीटर. आणि आपल्याला फाइंड काय करायचं आहे? फाइंड द लेंथ ऑफ द कॉर्ड. लेंथ काढायची आहे, म्हणजेच काय करायचं आहे? AB ची व्हॅल्यू काढायची आहे किंवा AB ची लेंथ काढायची. ती झाली आपली कॉर्ड. मग प्रश्नामध्ये जे जे सुरुवातीला दिलेलं असते ते आपण लिहून घेत असतो. प्रश्नामध्ये दिलेलं आहे लेट द सेंटर ऑफ द सर्कल बी O. त्यानंतर सेग AB इज अ कॉर्ड. त्यासोबत सेग OM काय आहे तर परपेंडिक्युलर आहे. कशावर आहे तर कॉर्डवर आहे. ह्या सगळ्या प्रश्नांमध्ये एकसारख्या लाईनी येतील. OM, त्यानंतर व्हॅल्यू दिलेली आहे आपल्याला OA ची, जी दिलेली आहे 34 सेंटीमीटर. त्यासोबत OM ची सुद्धा व्हॅल्यू दिलेली आहे, जी दिलेली आहे आपल्याला 30 सेंटीमीटर. म्हणजेच काय तर आपल्याला ट्रायंगलमध्ये, आपल्या या राईट अँगल ट्रायंगलमध्ये 2 साईड आहे, तिसरी साईड काढायची आहे. आपण नेहमी ती पायथागोरस थेरमनं काढत असतो. तर बाय पायथागोरस थेरम, त्या अगोदर इन राईट अँगल ट्रायंगल लिहून घेऊया. इन राईट अँगल ट्रायंगल जो आहे आपला OMA, त्यानंतर बाय पायथागोरस थेरम, पायथागोरस थेरम, थेरम काय लागू होईल? OA स्क्वेअर इज इक्वल टू OM स्क्वेअर प्लस AM स्क्वेअर. त्यानंतर OM ची व्हॅल्यू दिलेली आहे 34, म्हणून 34. OM आहे 30, तर 30 स्क्वेअर प्लस AM आपल्याला काढायचा आहे. परत 34चा स्क्वेअर किती येते तर 156, आणि 30चा स्क्वेअर येते 900 प्लस AM स्क्वेअर. 900 त्या बाजून जातील तर ते मायनसमध्ये जातील, म्हणून आपण लिहूया 11,056 मायनस 900 इज इक्वल टू AM स्क्वेअर. मायनस केलं तर हे पहिले अगोदर एका साईडनं पूर्ण जसंच्या तसं लिहून घेऊया. 1156 मायनस 900 जर केले तर आन्सर येईल 256. आणि 256 कशाचा स्क्वेअर येते तर तो येते कितीचा येते विद्यार्थी मित्रांनो? 16चा. तर 16चा स्क्वेअर येते. म्हणून AM किती झाली आपली? 16 झाली. तर AM स्क्वेअर लिहून घेऊ. म्हणजेच काय तर AM मिळाली आपल्याला. सर्कलमध्ये बघा AM काय आहे तर AM आहे आपली
एम एम आहे आपली हाफ ऑफ द कॉर्ड आणि आपल्याला काय काढायचं आहे तर पूर्ण कॉर्ड काढायची आहे म्हणजे ए पासून तर बी पर्यंतचं डिस्टन्स काढायचं आहे मग मिळालेल्या डिस्टन्सला आपण काय करू तर मल्टिप्लाय करू 2 ने तर आपल्याला काय मिळेल आपला पूर्ण ए पासून ते बी पर्यंतचं अंतर म्हणजे कॉर्डचं अंतर मिळेल तर आपण काय करणार आहोत देअरफॉर यामध्ये आपण एक लाईन लिहू शकतो द परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम द सेंटर ऑफ द कॉर्ड तेच सर्कल बायसेक्टर कॉर्ड जे आपण अगोदरच्या प्रश्नामध्ये लिहिलं तशी एक लाईन सुद्धा लिहू शकता मग काय काढायचं आपल्याला ए यम काय आहे आपली तर ही हाफ आहे कशाच्या हाफ आहे तर ए बीच्या हाफ आहे तर ए बी तर माहित नाही पण एम आत्ताच काढला आपण तो किती आहे 16 सेंटीमीटर 1/2 इंटू ए बी आता इथं 2 हा डिनॉमिनेटरला इकडे झाला तर तो मल्टिप्लिकेशनला आहे तर ए बी इज इक्वल टू 16 इंटू 2 आणि ए बी किती येईल आपला 32 येईल म्हणून शेवट लिहू आपण द लेंथ ऑफ द कॉर्ड इज 32 सेंटीमीटर तर चौथ्या प्रश्नामध्ये आपल्याला विचारलं आहे रेडियस ऑफ सर्कल विथ सेंटर ओ एक सर्कल आहे त्याचा एक सेंटर आहे जो ओ दिलेला आहे आणि रेडियस दिलेली आहे आपल्याला जी 41 युनिट दिलेली आहे म्हणजे रेडियस म्हणजे काय तर ओ पी समोर म्हटलेलं आहे त्यांना द लेंथ ऑफ द कॉर्ड कॉर्ड दिलेला आहे आपल्याला पी क्यू आणि त्याची जी लेंथ दिलेली आहे ती दिलेली आहे आपल्याला 480 युनिट दिलेली आहे यामध्ये आपल्याला त्याचं युनिट म्हटलेलं आहे तर समोर आपल्याला प्रश्नामध्ये काय काढायचं आहे फाइंड द डिस्टन्स ऑफ द कॉर्ड फ्रॉम द सेंटर ऑफ द सर्कल म्हणजे कॉर्डचं डिस्टन्स काढायचं आहे सेंटरपासून सर्कलपर्यंत म्हणजेच आपल्याला काढायचं आहे ओ एम काढायचं आहे ठीक आहे चला तर विद्यार्थी मित्रांनो जे जे अगोदर दिलेलं आहे ते लिहून घेणार आहोत आपण सर्वात पहिले लेट सेग ओ एम इज परपेंडिक्युलर कॉर्ड आता इथं पी क्यू दिलेला आहे आपल्याला म्हणून पी क्यू लिहू त्यासोबत पी क्यू काय आहे तर जे दिलेलं आहे ते लिहून घेऊ पी क्यू दिलेला आपल्याला 80 युनिट्स त्यासोबत ओ पी दिलेला आपल्याला 41 युनिट चला तर मग आता आपण पी एम काढूया पी एम काय असेल हाफ असेल कशाच्या असेल तर पी क्यूच्या असेल ठीक आहे हाफ पी क्यू किती दिलेला आहे 80 म्हणजे जर सॉल्व केलं तर आपल्याला किती मिळालं 40 युनिट म्हणजे पी एम मिळाला आपल्याला 40 युनिट मग आपल्याला माहीत आहे तर एक राईट अँगल ट्रायंगल आहे या राईट अँगल ट्रायंगलमध्ये दोन साईड मिळालेला आपल्याला तिसरी साईड काढायची आहे आपण बाय पायथागोरस थेरम काढत असतो इन राईट अँगल ट्रायंगल OMP by Pythagoras theorem थेरम काय लागू होईल तर OP स्क्वेअर इज इक्वल टू OM स्क्वेअर प्लस PM स्क्वेअर OP 41 आहे तो 41चा स्क्वेअर OM काढायचा आहे म्हणून OM जसाच्या तसा PM 40चा स्क्वेअर 41चा स्क्वेअर होते 1681 OM जसाचा तसा 40चा स्क्वेअर येते 1600 चला तर OM एका बाजूने घेऊन घेऊया 61 मायनस 1600 वजाबाकीच गेली जर तर येते 81 आणि 81 कशाचा स्क्वेअर रूट येते तर 81 येते 9चा स्क्वेअर म्हणून OM किती आला 9 युनिट आला 9 युनिट आला म्हणून आपण शेवटची लाईन लिहून घेऊया डिस्टन्स ऑफ कॉर्ड फ्रॉम द सेंटर इज 9 युनिट क्वेश्चन नंबर 5 दिलेला आहे आपल्याला इन द फिगर एक फिगर दिलेली आहे आपल्याला त्या फिगरमध्ये म्हटलेलं आहे सेंटर ऑफ टू सर्कल जो दोन सर्कलचा सेंटर हा ओ दिलेला आहे कॉर्ड दिलेली आहे ए बी फ्रॉम द बिगर सर्कल आणि मोठ्या सर्कलची कॉर्ड दिलेली आहे ए बी आणि त्यांनी म्हटलेलं आहे की छोट्या सर्कलची जी कॉर्ड आहे ही छोट्या सर्कलची कॉर्ड मोठ्या सर्कलची कॉर्ड दिलेली आहे ए बी आणि ती इन्सर्टसेक्ट करत आहे बिगर सर्कल इंटरसेक्ट या स्मॉलर सर्कल ॲट पॉईंट पी आणि क्यू या पी आणि
क्यू या पॉईंटवर काय करताय, या कॉर्डला हा सर्कल काय करताय, इंटरसेक्ट करताय. आणि आपल्याला शो दॅट करायचा आहे ए बी इज इक्वल टू बी क्यू. म्हणजे हा जो ए पी आहे हा जेवढा आहे तेवढाच काय राहणार आहे, हा क्यू बी राहणार आहे किंवा बी क्यू राहणार आहे. हे आपल्याला शो दॅट करायचं आहे, आपल्याला सांगायचं आहे. तर कशा प्रकारे सांगू मित्रांनो, तर आपल्याला आकृतीमध्ये जे जे पहिले दिलेलं आहे ते आपण लिहून घेऊया. आपण काय केलेलं आहे, ते एक ड्रॉ केलेलं आहे. एक सेग ओ एम हा काय आहे, तर हा परपेंडिक्युलर आहे. कशावर आहे, तर कॉर्ड ए बी वर आहे. मग यामुळं काय झालं, तर सच दॅट यामुळे अशा प्रकारची कंडिशन निर्माण झाली की ए त्यानंतर यम आणि त्यानंतर बी हे काय झाले, एका सरळ रेषेमध्ये स्थापित झाले. त्यानंतर आपल्याला प्रूफ करायचं आहे, तर आपण लिहूया प्रूफ काय, तर विथ रिस्पेक्ट टू स्मॉलर सर्कल सेग ओ एम ही परपेंडिक्युलर आहे. कशावर आहे, तर कॉर्ड पी क्यू वर आहे. अजून आपण काय सांगू शकतो, त्यामुळे पी एम आणि एम क्यू हे काय झाले, समान झाले, सारखे झाले. त्यासोबत सोबत आपण अशा प्रकारे सुद्धा म्हणू शकतो, सिमिलरली विथ हेच कंडिशन आपण रिस्पेक्ट टू मोठ्या म्हणजे लार्जर सर्कलला फॉलो करू. लार्जर सर्कलला जर ही कंडिशन आपण फॉलो केली, तर सेक ओ एम हा परपेंडिक्युलर आहे. कशावर आहे, कॉर्ड ए बी वर आहे. आणि त्यासोबत सोबत ए एम आणि बी एम हे काय झाले, समान झाले, सारखल झाले, इक्वल झाले. मग ए एम काय म्हणू शकतो आपण, तर ए एम म्हणू शकतो ए पी आणि पी एम या दोघांसोबत आपण अशा प्रकारे म्हणू शकतो. ए एम काय आहे, तर ए एम आहे दोघांची ॲडिशन. म्हणजे ए पी आणि पी एम जेवढा आहे तेवढंच का राहणार आहे, या दोघांची जर ॲडिशन केली तर आपल्याला ए एम मिळेल. म्हणून आपण अशा प्रकारे लिहू, एम बी इज इक्वल टू एम क्यू प्लस क्यू बी. आपण अशा प्रकारे सुद्धा म्हणू शकतो दोन्हीही. आणि यामुळेच तयार काय झालेलं आहे, ए पी प्लस पी एम आणि एम क्यू प्लस क्यू बी. आणि या दोघांची जर ॲडिशन केली तर हे काय तयार होते, एम पी पी ए पी इज इक्वल टू पी क्यू बी. आणि हेच काय करायचं होतं, आपल्याला फाइंड आउट करायचं होतं. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हा 5वा प्रश्न संपलेला आहे. आपण व्हिडिओ पॉज करू शकता आणि पटापट स्क्रीनशॉट किंवा लिहू शकता. चला तर विद्यार्थी मित्रांनो 6वा प्रश्न बघूया. प्रूव्ह दॅट इफ द डायमीटर ऑफ अ सर्कल बायसेक्ट टू कॉर्ड. बघा काय म्हटलेलं आहे, हा एक पी क्यू नावाचा जो डायमीटर आहे ना, हा या दोन कॉर्डला म्हणजे पहिली कॉर्ड ए बी आणि दुसरी कॉर्ड सी डी या दोघांना काय करताय, तो बायसेक्ट करत आहे ऑफ द सर्कल. देन दोज टू कॉर्ड आर पॅरलर टू इच अदर. आणि ह्या ज्या दोन कॉर्ड आहेत ना, ह्या आपल्याला पॅरलर दाखवायच्या आहे इच अदर. पॅरलर म्हणजे माहिती आहे आपल्याला की ज्या दोन्ही लाईनी कधी इंटरसेक्ट होत नाही त्याला आपण काय म्हणतो, पॅरलर म्हणतो. तर आपल्याला ते दाखवायचं आहे. तर आपण कशा प्रकारे दाखवूया, तर सर्वात अगोदर तर आपल्याला जे जे आकृतीमध्ये दिलेलं आहे ना ते लिहून घेऊ. आपल्याला सर्वात पहिले दिलेलं आहे अ सर्कल, याचा एक सेंटर आहे आणि त्याचं नाव आहे ओ. हे आपण प्रायमरी माहिती लिहून घेऊया. सोबतच त्याचसोबत आपल्याला अजून काय मिळालेलं आहे, सेग पी क्यू हा काय झाला, हा डायमीटर झाला. आकृतीमध्ये जे जे दिसत आहे सर्वात अगोदर ते लिहून घ्यायचं असते. त्यानंतर हा डायमीटर जो आहे कोणता, तर पी क्यू नावाचा, हा काय करताय, बायसेक्ट करताय कॉर्डला. आणि पहिली कॉर्ड आहे ए बी आणि दुसरी कॉर्ड कोणती आहे, सी डी. या दोघांना करताय कोणत्या पॉईंटवर करताय, ॲट पॉईंट एम अँड एन रिस्पेक्टिव्हली. तर अशा प्रकारे आपण काय केलं आहे, तर आकृतीवरून आपण थोडीशी माहिती लिहिलेली आहे. आपल्याला टू प्रूफ काय करायचं आहे, तर आपल्याला टू प्रूव्ह करायचं आहे की कॉर्ड ए बी ही कशी आहे, ही हे पॅरलर आहे. कशाला आहे, तर कॉर्ड सी डीला आहे. आपल्याला हे काय करायचं आहे, प्रूफ करायचं आहे. चला तर आपण प्रूफ करायला सुरुवात करूया. चला तर यम काय आहे, तर यम हा सेंटर आहे. एम इज द मिड पॉइंट ऑफ कॉर्ड ए बी. इथून आपण सुरुवात केलेली आहे लिहायला. त्यानंतर परत सांगू आपण, सेग
OM is perpendicular chord AB. अशा प्रकारे सुद्धा आपण अजून एक माहिती सांगू शकतो आकृतीवरून. त्याच सोबत आपण थोडं अजून एक डेप्थ माहिती लिहायची आहे. एक अँगल दिसत आहे मला. तिथं OM आणि A हा किती डिग्रीचा झाला? तर हा 90 डिग्रीचा झाला म्हणून ते सुद्धा लिहून घेऊ आपण. OMA काय आहे? तर 90 डिग्रीचा अँगल आहे. आता दुसऱ्या हे झालं आपलं एक याला म्हणू आपण इक्वेशन नंबर 1. आता दुसरी कॉर्ड बघू. त्यात दुसऱ्या कॉर्डचा सेंटर मिड पॉइंट दाखवून देऊ. परत याच वरच्या प्रॉब्लेम सारखं किंवा आपण जे वर प्रूफ केलेलं आहे तशासारखं परत लिहूया. N काय आहे? N इज द मिड पॉइंट ऑफ chord CD. Seg ON is perpendicular chord CD. Therefore आणि अजून काय आहे तर ONC हा सुद्धा किती डिग्रीचा झाला आकृतीनुसार. ठीक आहे. आकृतीनुसार झाला ON आणि C हा सुद्धा आकृतीनुसार किती डिग्रीचा झाला 90 डिग्रीचा. याला आपण इक्वेशन नंबर 2 म्हणून देऊया. इक्वेशन नंबर 2 आणि ॲडिंग करूया इक्वेशन 1 अँड 2 ची. तर आपल्याला काय मिळेल? वी गेट आपल्याला मिळणार आहे अँगल. पहिल्या नंबरचा इक्वेशन जो होता तो OMA आणि दुसऱ्या नंबरच्या इक्वेशनमध्ये आहे अँगल ONC. हा सुद्धा 90चा, तो सुद्धा 90 डिग्रीचा. तर दोघांची ॲडिशन झाली 180. आणि पॅरलर लाईनची डेफिनेशन काय आहे? तर त्या दोघांमध्ये 180 डिग्रीची डिग्री तयार झाली पाहिजे. तर ते काय असतात? दोन्ही कॉर्ड एकमेकांना पॅरलर असतात. तर याच्यावरूनच आपण म्हणू OMA प्लस अँगल ONC इज इक्वल टू किती झाले? 180 डिग्री. दॅट इज अजून काय म्हणू शकतो आपण याच्यानुसार? दुसरा जो आपला अँगल आहे कोणता? तर NMA प्लस अँगल MNC हा सुद्धा किती डिग्रीचा असेल? तर 180 डिग्रीचा. आणि ह्याच्याचवरून आपण शेवटी अशी म्हणू शकतो की कॉर्ड AB आणि दुसरी जी कॉर्ड आहे आपली जी CD आहे ही काय झाली? दोन्ही एकमेकांना पॅरलर झाल्या. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपण प्रॅक्टिस सेट 6.2 बघितलेला आहे. 6.1 यामधले पूर्ण प्रश्न सॉल्व्ह केले.